नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवर. जिथे आपण चालू केलेलं आहे भारतीय राज्य व्यवस्थेने ऐतिहासिक पार्श्वभूमी. ऐतिहासिक पार्श्वभूमी बघत असताना आपण पहिला टप्पा पूर्ण करून आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पोहोचलेलो आहोत. त्यामध्ये आपण 1857चा उठावाचे परिणाम बघितलेले आहेत व 1858 मध्ये सुशासनाचा कायदा कोणत्या पद्धतीने आणला व राणीने कोणत्या पद्धतीचे मुद्दे भारत सुशासनासाठी वापरले हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आपण आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 1861चा इंडियन कौन्सिल ऍक्ट आणि 1892चा इंडियन कौन्सिल ऍक्ट आज बघणार आहे. तर ते बघत असताना त्यामध्ये भारताच्या सुशासनासाठी कोणकोणते मुद्दे आणले, भारतातील जनतेचे मन जिंकून घेण्यासाठी त्यांनी कोणकोणती सुधारणा आणलेली आहे ते आपण बघूया. आणि आता स्टार्ट करूया 1861चा इंडियन कौन्सिल ऍक्ट. तर मित्रांनो, 1861च्या इंडियन कौन्सिल ऍक्ट बघत असताना आपल्याला त्याची काही वैशिष्ट्य पहिल्यांदा बघायचे. ते वैशिष्ट्य बघत असताना त्यांनी या कायद्यामध्ये एक विकेंद्रीकरणाचे धोरण स्वीकारलेलं होतं. विकेंद्रीकरणाच्या धोरणामध्ये जे आपण बघितलेलं होतं, बंगाल प्रांताच्या अधीन मद्रास आणि बॉम्बे प्रांत आणलेले गेलेले होते. त्यांना विकेंद्री करून त्यांचे अधिकार परत देण्यात आलेले होते. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य बघायचं होतं की खातेनिहाय पद्धती सुरुवात केलेली होती. खाते पद्धतीला सुरुवात केलेली होती. त्यानंतर तिसरं आपल्याला यामध्ये बघायचं आहे की खाते पद्धतीमध्ये सुरुवात करत असताना लॉर्ड कॅनिंग यांची महत्वाची भूमिका आहे ते बजावलेली दिसून येते. लॉर्ड कॅनिंग त्यावेळीचे व्हाईसरॉय झालेले होते. ते बघताना महत्वाच्या तरतुदी यांनी इंडियन 1861च्या इंडियन कौन्सिल ऍक्ट मधील महत्वाच्या तरतुदी ज्या आणलेल्या गेलेल्या होत्या त्या आपण बघूया. हा भारताच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा म्हणून ओळखला गेलेला आहे. 1861च्या कायद्याला भारताच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा म्हणून ओळखला गेलेला आहे. कारण की यानंतरचे जे कायदे आलेले आहेत ते भारतासाठी निर्माण केलेले कायदे म्हणू शकतो आपण. त्यामध्ये भारताला भारतातील नागरिकांना जे अधिकार दिलेले आहेत ते आपल्याला पुढे बघणार आहोत. यामध्ये त्यांनी कायदे करण्याच्या प्रक्रियेत पहिला मुद्दा असा की, आणि हे मोठी यश आपल्या भारतीयांना मिळालेलं होतं की कायदे करण्याच्या प्रक्रियेत भारतीयांचा सहभाग यामध्ये पहिली होती ती बनारसचा राजा, दुसरे सर दिनकरराव आणि तिसरे होते पतियाळाचे राजा. हे मेंबर नॉमिनेट केलेले होते. ब्रिटिशांनी नॉमिनेट म्हणजे निवड केलेली होती. अशासकीय सदस्य म्हणून त्यांची व्हाईसरॉयने निवड केलेली होती. त्यामुळे भारतीयांना आता अधिकार मिळायला सुरुवात झालेली होती. त्यानंतर नवीन कायदे मंडळाची स्थापन करत असताना त्यांनी 1862ला बंगाल, 1886ला नॉर्थ वेस्टर्न प्रोव्हिजन व 1887ला पंजाब मध्ये नवीन कायदे मंडळाची स्थापना केलेली गेली होती. म्हणजे नवीन कायदे मंडळ स्थापन केलेली गेलेली होती. यामध्ये 1862ला बंगाल,
NWFP नॉर्थ वेस्ट प्रोव्हिजन ची सुरुवात 1886 पासून केली गेलेली होती व 1897 पासून पंजाब प्रांतांमध्ये कायदेमंडळाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर या कायद्यानंतर लॉर्ड केनी याने जो व्हॉइसरॉय होता त्याने खातेनिहाय पद्धतीला कायद्याने मान्यता दिलेली होती. कायद्याने मान्यता दिलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर चौथा मी असं पण म्हणू शकतो की वट हुकूम किंवा ऑर्डिनन्स 6 महिन्यापर्यंत काढण्याचा अधिकार व्हॉइसरॉयला होता. वट हुकूम काढण्याचा अधिकार 6 महिन्यांसाठी व्हॉइसरॉयला होता. त्यानंतर आपण बघूया 1892चा इंडियन कौन्सिल ऍक्ट. हा ऍक्ट बघत असताना आपल्याला हे बघायचं आहे की त्यांनी ह्या ऍक्ट नुसार काही वैशिष्ट्ये दिलेली गेलेली आहेत. त्यामध्ये निवडणुकीचे तत्व त्यांनी ह्यामध्ये घातलेले आहे. म्हणजे भारतामध्ये सर्वप्रथम पहिल्यांदा निवडणुकी असा शब्द न वापरता निवडणूक तत्व अंमलात आणलेले ह्या कायद्यानुसार आपल्याला दिसून येऊ शकतं. व खाजगी सदस्यांची संख्येत वाढ केलेली आहे. जी व्हॉइसरॉयच्या सदस्य संख्या होती त्या सदस्य संख्येमध्ये यामध्ये वाढ केलेली आपल्याला दिसून येऊ शकते. त्या तरतुदी आपण एक बघूया. त्यामध्ये अर्थसंकल्पावर चर्चा व कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचा अधिकार व कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचे अधिकार भारतीयांना प्राप्त झाले आहेत. अधिकार भारतीयांना प्राप्त झालेले आपल्याला इथे दिसून येतील. त्यानंतर दुसरं म्हणजे निवडणूक हा शब्द न वापरता वैशिष्ट्यामध्ये जाऊ शकतो की निवडणूक हा शब्द न वापरता अप्रत्यक्ष तरतूद करण्यात आली होती. निवडणूक तत्व मर्यादित स्वरूपात ठेवण्यात आलेले होते त्या काळामध्ये. या कायद्यानंतरच फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले, रासबिहारी घोष, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आशुतोष मुखर्जी यांना केंद्रीय कायदेमंडळात प्रवेश मिळाला होता. ही भारतातील इतिहासातील सर्वात मोठी सुरुवात आपण म्हणू शकतो की इंग्रजांच्यावर आपण आता इंग्रजांच्या बरोबर बसून आपण कायदेमंडळ स्थापन किंवा कायदेमंडळात कायदे करू शकत होतो. त्यामध्ये आपण बघूया फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले, रासबिहारी घोष, सुरेंद्रनाथ बॅनर्जी व आशुतोष मुखर्जी या लोकांची केंद्रीय कायदेमंडळात प्रवेश मिळाला होता. या लोकांना केंद्रीय कायदेमंडळात प्रवेश मिळालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर शेवटचा पॉइंट या कायद्यामधील असा आहे की लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची संख्या होती ती आता 6 व 12 ऐवजी 10 व 16 करण्यात आलेली होती. लेजिस्लेटिव्ह
कौन्सिलची सदस्य संख्या जी 6 व 12 होती आधी, जी आधी 6 व 12 होती ती बदलून 10 व 16 केलेली आपल्याला दिसून येतं. यानंतर आपण हे बघू शकतो की या पीपीटी मध्ये आपण बघू शकतो की तेच आहे की 1892 मध्ये अप्रत्यक्ष निवडणूक शब्द न वापरता व विधिमंडळ सदस्यांच्या आर्थिक चर्चा करण्याचा अधिकार आपल्याला मिळाला होता. त्यानंतर आपण पुढल्या लेक्चरमध्ये खूप महत्वाचे आपण आता कायदे बघणार आहेत. त्यानंतर 1919चा कायदा खूप महत्वाचा आहे, 1909चा कायदा खूप महत्वाचा आहे, 1935चा कायदा खूप महत्वाचा आहे. या कायद्यांनीच आपल्या घटना निर्मितीला पुढे कोणत्या प्रकारे चालना लागली हे आपल्याला दिसून येऊ शकतं. त्यामुळे पुढले कायदे आपण पुढल्या लेक्चरमध्ये स्टार्ट करणार आहे. त्यामुळे पुढले लेक्चर नक्की बघा व सपोर्ट करा. थँक्यू.